राष्ट्रवादीचे 12 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत हे 12 आमदार संपर्कात असल्याचं सूत्रांकडून समजतंय। विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला ही माहिती मिळालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत अशी या 12 आमदारांची इच्छा असल्याचं विश्वसनीय सूत्र म्हणतायत। शरद पवारांच्या बड्या नेत्याकडून या आमदारांना शरद पवारांचं वय, आजारपण आणि साहेबांची इच्छा म्हणून भावनिक साथ घातली जात असल्याचं देखील सूत्रांकडून समजतंय। तसंच काल मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बैठकीदरम्यान सुद्धा याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करायचं असेल तर शरद पवारांच्या पक्षाकडून लेखी प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा करू असं सुद्धा यात ठरल्याचं सूत्रांकडून समजतंय। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, अत्यंत मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आहे ही, काय नेमकी या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील एक महिला नेत्या आहेत, ज्या या पक्षातील मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्या मार्फत म्हणजे त्यांच्या संपर्कात हे 12 आमदार असल्याची माहिती आहे। सध्या शरद पवारांचं आजारपण असेल, त्यांचं वय वाढलेलं आहे, अशामध्ये साहेबांची इच्छा म्हणून दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशा पद्धतीची साथ यामध्ये घालण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे 12 आमदार या बड्या नेत्याच्या संपर्कामध्ये आहेत। काल मुंबईमध्ये जी बैठक झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची, त्या बैठकीमध्ये सुद्धा या 12 आमदारांनी तशी इच्छा ही बोलून दाखवलेली आहे। महत्वाचं म्हणजे कालच्या बैठकीमध्ये ही सगळ्या चर्चा झालेली आहे। आपण पाहतोय की शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यासोबत हे 12 आमदार संपर्कात आहेतच, मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण कधी होणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत किंवा त्याला ब्रेक लागलेला आहे। अशा चर्चा सुरू असताना कालच्या या बैठकीमध्ये मात्र जर शरद पवार यांच्या पक्षाकडून लिखित प्रस्ताव आला तर त्याबाबतची चर्चा करू अशी थेट भूमिका आमदारांसमोर सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांनी मांडलेली आहे। आणि त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाकडून काही लिखित प्रस्ताव अजित पवार यांच्या पक्षाला दिला जातो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेलच। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावं याबाबतही कालच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। पण लोकशाही मराठीला जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे ती म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे 12 आमदार आहेत, ते या बड्या नेत्याच्या संपर्कात आहेत। आणि महत्वाचं म्हणजे हे आमदार आहेत ते मराठवाड्याचा असल्याचं सुद्धा आपल्याला समजलेलं आहे। बरं अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।